मित्रांनो, जर तुम्ही MH-BCA CET देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण या वर्षीचा लेटेस्ट अपडेटेड एक्झाम पॅटर्न माहिती करून घेणार आहोत. कारण की बरेचसे चेंजेस झाले आहेत, जे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर या आजच्या आपल्या शॉर्ट्समध्ये आपण या सगळ्या गोष्टी एका शॉर्ट पिरियडमध्ये सगळं जाणून घेऊया. तर चला, सगळ्यात पहिलं आपण बघूया, ते म्हणजे एक्झाम पॅटर्नचा ओव्हरव्ह्यू. तर या एक्झाममध्ये टोटल 100 प्रश्न असणार आहेत. त्यासोबतच हा एक्झामचा ड्युरेशन हा 120 मिनिट्सचा असणार आहे. हा एक्झाम कम्प्लिटली ऑनलाईन मोडमध्ये असेल. त्यासोबतच इंग्लिशमध्ये असेल. तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही लँग्वेजची सुविधा मिळणार नाहीये. आणि सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे तुम्हाला या एक्झामसाठी कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जे की तुमच्यासाठी एक खूप चांगला पॉईंट आहे. कारण की तुम्ही या एक्झाममध्ये तुम्हाला जमतील तेवढे क्वेश्चन्स त्यासोबतच पूर्ण क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. जरी तुम्हाला येत नसतील तरी. आता मेन गोष्ट ज्यासाठी आपण ही शॉर्ट्स तयार केली आहे, ते म्हणजे आता काही वर्षांपूर्वी या एक्झाममध्ये जे वेटेज होतं सेक्शन वाईज ते खूप वेगळं होतं आणि त्यांनी यावेळेस त्याला अपडेट केलं आहे. ते म्हणजे सगळ्यात पहिलं सेक्शन असेल इंग्लिशसाठी, ज्यामध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन्स मिळतील. मग असेल रिझनिंग, ज्यामध्ये व्हर्बल आणि अरिथमॅटिक हे 2 सेक्शन असतील. त्यासाठी तुम्हाला 30 क्वेश्चन्स असतील. मग येईल जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, त्यासाठी 20 क्वेश्चन्स असतील. आणि लास्ट सेक्शन म्हणजे कम्प्युटर बेसिक्स, त्यामध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन्स असतील. आता हे सगळे जर तुम्ही ऍड केलात 30 + 30 60 आणि हे 40 टोटल 100 क्वेश्चन्स असतील आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क आहे. सो तुम्हाला हा पूर्ण पेपर 100 मार्क्ससाठी येईल. तर मित्रांनो, हा पेपर पॅटर्न पहा तुम्ही. त्यासोबतच कोणत्या सेक्शनला जास्त वेटेज आहे त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास करा. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास एका जागी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जिथे आपण हे पूर्ण सिलेबस कव्हर करतो आणि याचे क्वेश्चन सुद्धा प्रॅक्टिस करतो. तर चला मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट्स आणि तुमची तयारी चांगल्या प्रकारे होऊ शकेल.